आपण पाहताय गावखेड्यातल्या बातम्या। गेल्या 8 दिवसांमध्ये झालेल्या धुवाधार पावसाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक पिके संकटात आली आहेत। जिल्ह्यातल्या 36 मंडळांमध्ये या पावसाने मोठे नुकसान केले असून शासनातर्फे पंचनामे सुरू झालेत। या पावसाचा सर्वाधिक फटका पपई, ऊस, कापूस आणि तूर या पिकांना बसलाय। यासाठी पंचनामे पूर्ण करून जवळपास 7 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे। मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातल्या कापूस पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। परिणामी अनेक ठिकाणी कापसासारखं जिरायती पीक पाण्याखाली गेलं। मराठवाड्यातल्या एका गावामध्ये शेतात कापसाच्या पिकात इतकं जबरदस्त पाणी राहिलं की पिकं अर्ध्या अधिक बुडून गेली। आपण ही दृश्य पाहतो आहोत। शेतकऱ्याला अक्षरशः 2 ओळींच्या मधून पोहत मार्ग काढावा लागतोय। यावरून कापसाच्या पट्ट्यात किती जास्त पाऊस झालाय हे आपण समजू शकतो। अंदाजे 4 ते 5 फुटांचं पाणी अनेक ठिकाणी साचलं होतं। हे आपण औरंगाबाद जिल्ह्यातली दृश्य पाहतोय। आणि आता काही बातम्या कोरोनाच्या। अकोल्यामध्ये 5 दिवस जनता कर्फ्यूचा फज्जा उडाला। विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजकडून जनता कर्फ्यूचं आवाहन करण्यात आलं होतं। या जनता कर्फ्यूला विविध संघटनांनी पाठिंबा दिला असतानाही काहींनी विरोध सुद्धा केला। त्यातच जिल्हा प्रशासनानं जनता कर्फ्यूच्या बद्दल कोणतेच आदेश दिलेले नव्हते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यूला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं, पण जनता कर्फ्यूला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला। अनेक ठिकाणी दुकानं सुद्धा उघडी होती आणि रस्त्यावर सुद्धा बरीच गर्दी होती। चंद्रपूरमध्ये सततच्या संचारबंदीच्या विरोधातला आवाज आता मोठा होऊ लागला। जिल्ह्यामध्ये 7 दिवसांच्या जिल्हा संचारबंदीची सुरुवात झाली। कोरोना संसर्ग साखळी रोखणं हा यामागचा प्रमुख हेतू असला तरी हातावर आणून पानावर खणण्याचा हाल होत आहेत। जनता संचारबंदीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौकामध्ये नारेबाजी केली। सततच्या संचारबंदीमुळे गरिबांचे हाल होत असल्याचं या सगळ्यांचं म्हणणं होतं। चंद्रपूर जिल्ह्याच्या जनता कर्फ्यूला सुरुवात झालेली आहे। 25 तारखेपासून तर 1 ऑक्टोबरपर्यंत हा जनता कर्फ्यू चालणार आहे। एकंदरीत संसर्ग साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा हा जनता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे। या जनता कर्फ्यूमध्ये जीवनावश्यक वस्तू बंद असतील, तर फक्त अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहे। आणि याच काळात नवीन 1000 खाटांचं रुग्णालय तयार करण्याचं काम सुद्धा सुरू आहे। सध्या जिल्ह्यात एकंदरीत रुग्णसंख्या ही 8500च्या वर आहे, तर 3000च्या वर ॲक्टिव्ह रुग्णाची संख्या आहे। 1 तारखेला हा जनता कर्फ्यू संपणार आहे आणि त्यानंतर नेमकी स्थिती काय आहे ते कळणार आहे। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर। यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा। घराबाहेर पडताना मास्क बांधा आणि हात वारंवार धुवा।